नवी मुंबईतील सीऊट्स परिसरात असलेल्या एका ज्वेलरी दुकानावर भरदिवसात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांची लूट केली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 आरोपी बुरखा परिधान करून दुकानात शिरले, तर चौथा आरोपी दुकानाबाहेर उभा राहून संपूर्ण परिसरावर नजर ठेवत होता। दुकानात प्रवेश करताच आरोपींनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि काउंटरमधील सोन्याचे दागिने लुटले। काही मिनिटातच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच सीऊट्स पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी आधीच रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर 42 सीऊट्स येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे। त्या ठिकाणी सकाळी 11:15च्या सुमारास 3 व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते, एकटेच होते। तर त्यांनी वेपन दाखवून धमकावलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। या झोनच्या सर्व DB टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे। किती मुद्देमाल मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे। किती होते आणि कसे होते? 3 आरोपी आपल्याला दिसून येत आहेत। सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे। काही फायरिंग वगैरे केलं नाही। किती पथक आले? आपले झोनमधील जवळपास 4 DBच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे 4 युनिटच्या 4 टीम आहेत। क्राईम ब्रांचचे डॉग स्क्वॉड आहे, बाकी FSL व्हॅन व्हिजिटसाठी आलेले आहे। बाकी सर्व टेक्निकल ॲनालिसिस चालू आहे।